त्यांना काँग्रेसचे आमदार म्हणायचं का त्यांना पोस्टर बॉय म्हणायचं का चॉकलेट बॉय का आणि काय नावं आता लोकांनी त्यांची पाडल्यात मला माहीत नाही. परंतु ठीक आहे, 2019मध्ये ते विजयी झाले, एक युवा आमदार झाले, लोकांना वाटलं एक नवीन विचार, एक नवीन दृष्टी घेऊन येतील. परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्याच काकांच्या पावलावर पाऊल ठेवत 5 वर्ष काहीही केलं नाही. महायुतीचं सरकार आल्यानंतर अमलसाहेब आमदार नसून सुद्धा या दक्षिण विधानसभामध्ये शेकडो कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. खरं तर मी आजच्या सभेला येणार नव्हतो, पण काकी गेल्या अनेक दिवस एकट्याच बॅटिंग सगळीकडे करायला लागले आहेत. म्हणलं आज मी जरा सपोर्टिंग बॅट्समन म्हणून जातो त्यांच्याकडं. आणि ह्या महायुतीच्या सरकारसमोर आता मवियाचं एक अलायन्स, एक आघाडी आहे. मविया म्हणजे महाविकास आघाडी नव्हे, महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी. हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय कारण कुठलीही चांगली योजना लोकांना बळ देण्यासाठी, ताकद देण्यासाठी जर बनवली गेली तर ह्या महाराष्ट्र विरोध आघाडीला फक्त विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. जून महिन्यामध्ये नरेंद्रजी मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची 3ऱ्यांदा शपथ घेतली. आपण सर्वजण मोदीजींच्या कामाचं साक्षी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज NDAचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आपलं देश विकसित करण्याचं काम करत आहे. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवत आज महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार काम करत आहे. महायुतीच्या सरकाराने फक्त 2 वर्षात सर्व क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक परफॉर्मन्स आपल्याला दिलेला आहे. त्यांचे अनेक कामांबद्दल एक मी आधी घेऊन आलो, ते मी तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. आणि ह्या महायुतीच्या सरकारसमोर आता मवियाचं एक अलायन्स, एक आघाडी आहे. मविया म्हणजे महाविकास आघाडी नव्हे, महाराष्ट्राला विरोध करणारी आघाडी. हे मी एवढ्यासाठीच म्हणतोय कारण कुठलीही चांगली योजना लोकांना बळ देण्यासाठी, ताकद देण्यासाठी जर बनवली गेली तर ह्या महाराष्ट्र विरोध आघाडीला फक्त विरोध करण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. आणि मी तुम्हाला काही कामांबद्दल महायुतीच्या सांगेन. महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये देशातील एकूण FDI ज्या तुलनेत महाविकास आघाडीच्या काळात 26% होते, महायुतीच्या काळात 36% होते. गरिबांसाठी घर बांधून देणे, महाविकास आघाडीच्या काळात 6 लाख घरं बांधली होती, महायुतीच्या काळात 10 लाख घरं बांधली होती. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई 8,000 कोटी ही महाविकास आघाडी केली, 16,000 कोटी आपल्या महायुतीच्या सरकारने केली. आणि महायुतीने केलेले काही लक्षणीय कामांमध्ये आपल्या सगळ्यांची आवडती योजना लाडकी बहीण योजना ही आपल्याला सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी ही योजना राबवली गेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं गेलं आहे. सांस्कृतिक वारसा जपत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनमधनं महाराष्ट्रामध्ये दाखल केले. असे अनेक कामं ह्या महायुतीच्या सरकारने आजपर्यंत करत आले आहेत. आणि हे महायुतीचं सरकार मजबूत एवढ्यासाठीच आहे कारण आपले सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सर्वजण सक्षमपणे काम करत आले आहेत. आणि अमल महाडिक साहेबांनी त्यांच्या कार्यकालमध्ये 2014 ते 19 असेल, आपण सर्वांनी बघितलं त्यांचा कार्यकाल किती सक्षमपणे, प्रामाणिकपणे त्यांनी लोकांचं काम करण्याचं त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत. आणि जसं महायुती आणि महाविकास आघाडीची तुलना आहे तसंच मला वाटते ह्या 2014 ते 19 आणि 2019 ते 24च्या कार्यकालचा फरक आपल्याला सगळ्यांना दिसतोय. महायुतीचं सरकार आल्यानंतर अमलसाहेब आमदार नसून सुद्धा या दक्षिण विधानसभामध्ये शेकडो कोटींचा निधी त्यांनी मंजूर करून आणलेला आहे. आणि आता त्यांच्या विरोधात एक काँग्रेसचे उमेदवार आहेत. आता त्यांना काँग्रेसचे आमदार म्हणायचं का त्यांना पोस्टर बॉय म्हणायचं का चॉकलेट बॉय का आणि काय नावं आता लोकांनी त्यांची पाडल्यात मला माहीत नाही. परंतु ठीक आहे, 2019मध्ये ते विजयी झाले,
एक युवा आमदार झाले, लोकांना वाटलं एक नवीन विचार, एक नवीन दृष्टी घेऊन येतील, परंतु त्यांनी सुद्धा त्यांच्याच काकांच्या पावलावर पाऊल ठेवत 5 वर्ष काहीही केलं नाही. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, गेले अनेक वर्ष काँग्रेसची या विधानसभेमध्ये सत्ता आहे, जिल्हा परिषदवरती सत्ता आहे, कोल्हापूरच्या महानगरपालिकेवरती सत्ता आहे. मागच्या 15 वर्षापैकी 8 वर्ष मंत्रिपद ज्या काँग्रेसकडे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं, तरी सुद्धा आज आपण सर्वजण मूलभूत सुविधांसाठी झगडताय का नाही? इथले रस्ते, इथले गटर, इथले सर्व्हिस पाईपलाईन, आज सुद्धा आपण त्या कामांवरती झगडतोय. आजच्या विद्यमान आमदारांचा 2019चा जाहीरनामा आपण सर्वांनी बघावा. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं? IT पार्क बांधणार असं खोटं आश्वासन दिलं. IT पार्क झालं का? IT पार्क झालं का सांगा? महिलांना घर बसल्या रोजगार देणार म्हणून सांगितलं, दिलं का? पर्यटन स्थळ विकसित करणार सांगितलं, झालं का? खेळाडूंसाठी क्रीडा संकुल विकसित करणार, झालं का? असे अनेक खोट्या गोष्टींचं आमिष दाखवून त्यांनी 2019चा प्रचार केला होता. आणि मी स्वतःसुद्धा तुम्हाला सांगतो, मी मुंबईला वारंवार सेशन्स दरम्यान जात असतो, विधानसभेचे जेव्हा सेशन्स असतात तेव्हा जात असतोय, आणि मी तिथं गॅलरीत बसून सगळ्या आमदारांचे भाषणं वगैरे मी ऐकतोय. आणि फक्त अमल महाडिक साहेब नाही, पण आपल्याला सर्वांना माहिती आहे, शौमिका काकी इथं आहेत, आमच्या घरातले अजून सदस्य इथं बसलेले आहेत, खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, अरुंधती महाडिक असेल, हे सर्वजण माझ्या जन्माआधीपासून लोकांच्या सेवेत आहेत. आणि खास करून काकी इथं आहेत, माझी आई आहे, भागीरथी महिला संस्थेच्या मार्फत आपल्याला सर्वांना माहिती आहे, महिलांसाठी गेले अनेक वर्ष कित्येक कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत. त्यामुळं आपल्या सर्वांना मी आज ह्या ठिकाणी विनंती एवढीच करायला आलोय. खरं तर मी आजच्या सभेला येणार नव्हतो, पण काकी गेले अनेक दिवस एकट्याच बॅटिंग सगळीकडे करायला लागले आहेत. म्हणलं आज मी जरा सपोर्टिंग बॅट्समन म्हणून जातो त्यांच्याकडं. आपल्याला परत एकदा या दक्षिण विधानसभामध्ये भगवा फडकवायचा, एवढंच सगळ्यांना आपण लक्षात ठेवा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.